यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील गहाण ठेवलेल्या औद्योगिक मालमत्तेच्या कथित घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। औद्योगिक मालमत्तेच्या या कथित घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केलाय। गुन्हा आधी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता, नंतर तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आणि आता नवी मुंबईमध्ये सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। औद्योगिक मालमत्तेच्या कथित घोटाळा प्रकरणी आता ही महत्त्वाची अपडेट। या घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केलाय। आधी गुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता, मात्र हा तपास आता वर्ग करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमध्ये गहाण ठेवलेल्या औद्योगिक मालमत्ता कथित घोटाळा प्रकरणी औद्योगिक मालमत्तेच्या या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 218 कोटींचा हा कथित घोटाळा होता आणि या 218 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास आता सुरू होणार आहे। आधी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये हा तपास होता आणि आता हा गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे।